गादेवी मंडई येथील भीषण आग दुर्घटनेत कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले अग्निशमन अधिकारी सागर शिंदे यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी ठाणे महापालिकेचे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। नगरसेवक म्हणून मिळणारे पुढील 5 वर्षांचे संपूर्ण मानधन शिंदे यांच्या कुटुंबाला देणार असल्याची घोषणा त्यांनी केली। सागर शिंदे यांच्या पश्चात पत्नी, 2 महिन्यांचे बाळ आणि कुटुंबीय आहेत। या दुःखद घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे। मदतीने त्यांचे दुःख कमी होणार नाही, मात्र माणुसकी आणि समाजकारणाच्या भावनेतून हा निर्णय घेतला आहे, असे जगदाळे यांनी सांगितले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते नजीब मुल्ला यांनीही आरक्षक काळू गाडेकर यांच्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे। या दुर्घटनेनंतर लोकप्रतिनिधींनी पुढे येत दिलेला आधार संवेदनशीलतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरत आहे। कोणत्याही प्रकारचा समाजकारणाचा भाग म्हणून माझं नगरसेवक झाल्यापासून ते पुढील 5 वर्ष नगरसेवकाचा काळ आहे, तोपर्यंत मिळणारं मानधन ह्या त्या कुटुंबाला मिळावं। फार मोठा आधार नाही, पण छोटा तेवढा आधार मिळावा अशा प्रकारची भावना मी व्यक्त केली। त्यानंतर माझे सहकारी नजीब मुल्लांनी सुद्धा दुसरी व्यक्ती गाडेकर कुटुंबाला सुद्धा त्यांचं मानधन देण्यासंदर्भाची भूमिका या ठिकाणी घेतली। हा एक छोटासा खारीचा वाटा म्हणून त्या कुटुंबाला मदत करतो। शेवटी दुःख हे दुःख असतं, दुःख हे काही मदत करण्याने दुःख कमी होत नाही, परंतु मदतीचा भाग असावा, माणुसकीचा भाग म्हणून ते मी आज ह्या सभागृहामध्ये माझ्या मनाला जे वाटलं ते निश्चित प्रकारे जाहीर। सामाजिक बांधिलकी आणि एक सर्वसामान्य कुटुंबाची दुःख बघतो, सर्वसामान्य कुटुंबाचे हाल बघतो, त्यामुळं समाजाशी निगडीत सातत्याने गेली 50-52 वर्ष आम्ही काम करत असतो। त्यामुळं निश्चितच आम्हाला एक वेगळी घटना वाटली आणि मला जे वाटलं, माझ्या मनाला वाटलं ते मी केलं। हा माझ्यापुरता मर्यादित आहे। मी केल्यानंतर नजीब मुल्लांनी सुद्धा त्याला मला सहमती दिली आणि जे 2 लोक आहेत ते गाडेकर कुटुंबाला पण त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका नजीब मुल्लांनी घेतली। सर, सभागृहात लक्षवेधी मांडत असताना सभागृह नेते हनुमंतजी जगदाळे साहेबांनी दोन्ही शहीद झालेल्या कुटुंबांना आपण मानधन द्यावं म्हणून त्यांनी एका मानधनांचा त्यांनी प्रस्ताव सादर केला। त्या प्रस्तावाला आम्ही अनुमोदन करत असताना आम्ही सभागृहाला पण विनंती केली आणि आम्ही माझा पण मानधन एक कुटुंबाला द्यावं आणि शिंदे कुटुंबाला जगदाळे साहेबांनी द्यावं, म्हणजे 2 शहीद झालेले कुटुंबाला 5 वर्ष जोपर्यंत आम्ही नगरसेवक आहेत तोपर्यंत तो मानधन म्हणजे या टर्मचा त्यांना द्यावं। एक थोडंसं मदतीचा हात महापालिकेमार्फत जे शासनचे धोरण आजपर्यंत मृत्यू पावलेले शहीद झालेले फायरमॅन पुणे महानगरपालिकेतले असतील, मुंबई महानगरपालिकेतले असतील, त्याचे ठराव आम्ही जे शासनाने GR काढला होता त्याचा मसुदा आम्ही दिलेला आहे। त्याच पद्धतीने सानुग्रह अनुदान, भत्ता, शिक्षण खर्च, त्यांचा रोजगार, नोकरी आणि घर या सर्वांबाबतीतचा तर GRमध्ये नगरविकास खात्याचा उल्लेख आहे, तर आम्ही त्या पद्धतीचाच ठराव करण्याचा दिलेला आहे। पण एक कुटुंबाचे सदस्य म्हणून आम्हाला काहीतरी आमची पण नैतिक जबाबदारी होती की आमचा हातभार लागावं, म्हणून सन्माननीय सभागृह नेते हनुमंतजी जगदाळे साहेबांनी जे प्रस्ताव मांडला त्याचा अनुमोदन म्हणून मी पण माझं पुढील 5 वर्षाचं मानधन एका कुटुंबाला देत आहे। सर,